आपल्या इथे लॉकडाऊन लागण्याचे किंवा आपल्याला वर्क फ्रॉम होम करण्याचे किंवा जे आपल्या पॅनिक स्प्रेड झालं 2019मध्ये, तसं व्हायचा चान्स अगदी अगदी तुरळक आहे. म्हणजे नाहीच असं म्हटलं तरी चालेल. नंबर एक, कारण की हा व्हायरस जो आहे हा जुना व्हायरस आहे, त्यामुळे हा सर्क्युलेट होत असल्यामुळे आपल्यामध्ये थोडी तरी इम्युनिटी या व्हायरस विरुद्ध आहे. दुसरं, जसं कोविड-19 सगळ्या वयोगटातल्या लोकांना अफेक्ट करायचा, सगळ्यांना आजारी पाडायचा, म्युटेट व्हायचा, नवीन नवीन व्हेरायंट्स यायचे, तसं ह्युमन मेटानिमो व्हायरसचं आत्तापर्यंत तरी दिसलेलं नाही. त्याच्यामुळे अचानक हे भारतात पहिल्यांदा होणं हे सुद्धा हे आहे. आणि आमचं सायन्स जे सांगतं ती मेजॉरिटी हा आजार सर्दी, खोकला, ताप म्हणजे जे ओपीडीमध्ये बरे होणारे आजार आहेत ते कॉज करतो. निमोनिया खूपच कमी पर्सेंटेजमधल्या लोकांना होतो. ते पेशंट ॲडमिट होतात, त्या पेशंटला ट्रीटमेंट लागते, बाकीच्या पेशंटला ट्रीटमेंट लागत नाही. त्यामुळे हे जे सोशल मीडियावर जे चाललंय की खूप हाहाकार माजणार आहे, पॅनिक स्प्रेड होणार आहे, असं मला वाटत नाही.